राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। घ्या आरतीचं घ्या। गोपाल कृष्ण भगवान की जय। नैवेद्य दाखवला ना। अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया। कृष्ण तुम मथुरा जन्म लियो, नंद घर मंगलाचार कियो, यशोदा गोद खिलैया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजैया की आरती। कृष्ण तुम यशोदा के छैया, श्याम बलदावो के भैया, वन वन गाय चरैया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजैया की आरती। कृष्ण तुम कंसासुर मार्यो, श्याम तुम भूमि भार तार्यो, कलिया नागन छैया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजैया की आरती। कृष्ण तुम अर्जुन के प्यारे, श्याम हो भक्त नर कमारे, जमुना तटरा सरदैया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजैया की आरती। आरती गाते कृष्णानंद, मन में होता आनंद, विनय है लाज रखैया की आरती कृष्ण कन्हैया की, अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की, आरती कृष्ण कन्हैया की। विकास करते का पूर्ण कर्पूर गौरम त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव 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 सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिर्वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्, तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्।
नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। नमस्कारं करोमि। अनारसे धोंडे काय जे शक्य असेल ते आणा। जसं शेंगदाण्याचे लाडू आहे, राजगिऱ्याचे वडे आहे, जे शक्य होईल ते पदार्थ आणायचे। प्रसाद मिष्टान्न गोड पदार्थ ठेवायचे जे शक्य होईल। माता की जय। ज्योती मंदिर ट्रस्ट तर्फे मगर सर आणि उज्ज्वल जोशी यांच्या पुढाकाराने इथे अधिक मासाचा महिनाभर कार्यक्रम झालेला आहे। या कार्यक्रमात मुख्यत्वे करून अत्रे गुरुजींची गार्गसंहिता, खेरगावकर बाई यांचं भागवत, श्री रामदासी यांचं ते विष्णू सहस्रनाम आणि श्री नागापूरकर यांच्यातर्फे अर्चन वगैरे बरेच कार्यक्रम झाले। अधिक मासा पूर्ण महिनाभर झालेले आहेत। आता याबद्दल आमच्या भगिनी मंडळ ज्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्या थोडक्यात माहिती देतील। ज्योती मंदिर ट्रस्ट तर्फे इथे रोज वेगळे वेगळे कार्यक्रम या मंदिरामध्ये केले जातात। आता सध्या पुराणी म्हणजे नागापूरकर गुरुजी रोज याचं पोथी वाचताय, अधिक मासानिमित्त पोथी वाचताय आणि रोज श्रीकृष्णाला वेगळ्या वेगळ्या पदार्थांचं अर्चन केलं जाते। आज तुळशी अर्चन झालं, काल मनुकांचं अर्चन झालं, फुलांचं अर्चन झालं, रोज हिरण्य अर्चन झालं, रोज एक एक प्रकारचे अर्चन केले जात आहेत आणि असे विविध कार्यक्रम नेहमीच आमच्या या ज्योती मंदिरामध्ये होत असतात। आमच्या मंदिरात 17 तारखेपासून जो कार्यक्रम होतो अतिशय उत्तम। ज्योती मातेचे जे ट्रस्टी जोशी आहे, उज्ज्वल जोशी, त्यांनी अतिशय उत्तम व्यवस्था ठेवली आहे। याबद्दल त्यांचे आभार मानते मी। आणि खूप छान व्यवस्था ठेवली त्यांनी। रोज वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे हे प्रसाद, सगळं तुळशी अर्चन सगळं संपूर्ण केलं त्यांनी। महिनाभर पूर्ण कार्यक्रम भरून नाही। बोलता ताई। ज्योती मंदिरामध्ये काही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि कोणी नवीन असेल तर त्यांना उत्साहाने पार्टिसिपेट करायला ते मदत करतात। आज पण आमची आरती झाली तर काकांनी आम्हाला खूप छान मदत केली, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं इथे येऊन आणि पुन्हा आम्ही येत राहू। इथे 17 तारखेपासून 7 दिवसाचं गर्गसंहिता झाली। नंतर 7 दिवस खेरगावकर यांचं भागवत झालं। त्यानंतर 3 दिवसाचं रामदासी यांचं 3 दिवसाचं विष्णू सहस्रनाम झालं। त्यानंतर नागापूरकर गुरुजी आहे ते अधिक वाचतायत आणि अर्चन चालू आहे। पहिलं अर्चन झालं आहे ते पुष्प अर्चन झालं, दुसरं अर्चन झालं ते फळांचं अर्चन झालं, तिसरं हिरण्य झालं आणि चौथं तुळशी अर्चन झालं। इथे विविध कार्यक्रम चांगले होतात आणि आमचे ट्रस्टी आमच्याकडून सगळी काही सेवा करून घेतात। त्यांचे मी खूप आभारी आहे। खूप छान झालेले आहे। महिलांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे। याचं कारणच हे ना की खूप छान आमच्या आवडीचे कार्यक्रम होत आहेत। विविध अर्चना करून घेत आहेत गुरुजी। खूप आनंद होतो। हा अतिशय सुंदर कार्यक्रम व्हायला लागले आणि याचं सगळं श्रेय कार्यक्रमाचं या लोकांना आहे। पंचमीला खूप छान। रंजन या काका कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा। आपला सगळा क्लेश नाहीसा होण्यासाठी भगवान विष्णूचं नाम आपल्याला घेतलं पाहिजे। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमः। अधिक मास हा इतका पवित्र मास आहे आणि आपलं नाव त्याला दिलेलं आहे आणि त्याला त्याच्यामध्ये पुरुषोत्तम मास असं संबोधन केलेलं आहे। अधिक मास ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला त्याला बाजूला टाकण्यात आलं, वाळीत टाकण्यात आलं, कारण मलिनता म्हणून त्याला बाजूला टाकलं। भगवंताकडे तो सगळी गेला आणि भगवंताला मागितले की बाबा मला या मलिनतेपासून तुम्ही दूर करा, अशी प्रार्थना केल्यावर भगवंत म्हणाले की माझंच नाव तुला देतो। त्याला पुरुषोत्तम
मासक्रमण मास असं संबोधलं गेलं. या मासामध्ये अधिकस्य अधिक फलम. तुम्ही थोडं जरी काही पुण्य कार्य केलं तर त्याचं फळ आपल्याला जास्त प्रमाणात जास्त पटीने आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. हा हिंदू समाजाचा धर्मकार्य असं आहे की सगळ्या समाजाला त्याच्यात सामावून घेतले गेले आहे. प्रत्येक जे 12 बलुतेदार आहेत, 12 बलुतेदारांना काम मिळावं ह्या उद्देशाने आपली हिंदू संस्कृती खूप सुंदर आहे. आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणतोय, वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ह्या ठिकाणी होत आहेत. भागवत कथा झाली, त्याच्यानंतर आता अधिक मासाची कथा चालू आहे आणि त्या माध्यमातून आपण गोपाल कृष्णाला वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू अर्चन करत आहोत. उद्या मिष्टान्न अर्चन करणार आहे. जसं आपण 56 भोग हा नैवेद्य दाखवतो तसं मिष्टान्न अर्चन आपण भगवंताला करणार आहोत. शेवटच्या दिवशी दीप अर्चन आहे. भगवंताला एक दिवा अर्चन करून तो दिवा लावण्यात येणार आहे आणि 15 तारखेला ह्या सगळ्या कार्याची पूर्तता ह्या ठिकाणी होणार आहे. ज्योती मंदिरामध्ये हा कार्यक्रम खूप स्तुत्य उपक्रम ह्या ठिकाणी चालू आहे आणि सगळ्यांना संधी ह्या मंदिरामध्ये दिल्या जाते. हा खूप मोठा त्या ठिकाणी विषय आहे की प्रत्येकाला सामावून घेतलं जातं. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की प्रत्येकाला सामावून घेतलं जात नाही, पण हे मंदिर असं आहे ज्योती मंदिर की ह्या मंदिरामध्ये थोरापासून लहान्यापर्यंत सगळ्यांना संधी दिल्या जाते आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतलं जातं. गोपाल कृष्ण.